नमस्कार. प्रत्येक शेतकऱ्याचं एकच स्वप्न असतं, भरघोस उत्पन्न. पण हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी नक्की लागतं तरी काय? आज आपण याच प्रश्नाचं उत्तर शोधणार आहोत ॲग्रो बूस्टरच्या मदतीनं. हा एक असा वैज्ञानिक फॉर्म्युला आहे जो पिकांना थेट मुळांपासून मजबूत करून उत्पादकता वाढवण्यासाठीच बनवला गेलाय. चला तर मग अगदी मुळापासून सुरुवात करूया. आजच्या काळात शेती करणं सोपं राहिलेलं नाही का? आव्हानं खूप आहेत आणि खरं सांगायचं तर यातले काही अडथळे इतके कॉमन झालेत की ते आपल्या रोजच्या कामाचा एक भागच बनून गेलेत. हे बघा ना, कधी पीक एकदम जोमात येतं तर कधी अचानक मोठं नुकसान होतं. उत्पन्नातला हा जो चढ उतार आहे आणि पिकांवर येणारा सततचा ताण याने अक्षरशः झोप उडते. ही खरंच एक खूप मोठी समस्या आहे, नाही का? आपली पिकं बिचारी सतत कशाशी ना कशाशी तरी लढत असतात. कधी बदलणारं हवामान, कधी जमिनीतल्या पोषक तत्वांची कमतरता, तर कधी जमिनीचा खालावणारा पोत. या सगळ्याशी त्यांना अक्षरशः झुंजावं लागतं आणि याचा थेट फटका बसतो तो आपल्या उत्पन्नाला. पण थांबा, या सगळ्या समस्यांवर एक जबरदस्त वैज्ञानिक उपाय आहे आणि इथूनच खरी गोष्ट सुरू होते ॲग्रो बूस्टरची. तर हे आहे एक बायोस्टिम्युलंट. आता हा शब्द थोडा जड वाटेल, पण सोप्या भाषेत सांगायचं झालं तर हे पिकासाठी एका टॉनिक सारखं आहे. हे काय करतं तर पिकाच्या आतल्या नैसर्गिक शक्तीला जागं करतं, त्याला चालना देतं आणि मग काय, पीक आपोआपच अधिक मजबूत, निरोगी आणि जास्त उत्पादन देणारं बनतं. अच्छा, मग प्रश्न पडतो की याच्या आत असं आहे तरी काय जे याला इतकं प्रभावी बनवतं? चला आता आपण त्या शक्तिशाली फॉर्म्युलामध्ये डोकावून पाहूया. याच्या जबरदस्त कामगिरीचं सगळं रहस्य ना, ते याच्या घटकांमध्ये दडलंय. यात प्रामुख्याने 4 पॉवरफुल गोष्टी आहेत. 20% समुद्री शेवाळाचा अर्क, 10% ग्लायसिन नावाचा अॅमिनो ॲसिड, 10% पोटॅशियम फुल्विक ह्युमेट आणि 2% व्हिटॅमिन सी. चला आता बघूया की यातला प्रत्येक घटक नक्की काय कमाल करतो. सगळ्यात पहिला आणि सगळ्यात महत्त्वाचा घटक, समुद्री शेवाळाचा अर्क. हा तर नैसर्गिक ग्रोथ हॉर्मोनचा खजिनाच आहे असं समजा. हे हॉर्मोन्स काय करतात, ते पिकाला एक प्रकारे सिग्नल देतात की अरे आता वाढायची वेळ झाली. आणि मग बघा, मुळं, खोड, पानं सगळ्यांची वाढ एकदम वेगाने सुरू होते. त्यानंतर नंबर लागतो ग्लायसिनचा. हे एक अमिनो ॲसिड आहे. याचं काम आहे पिकासाठी एखाद्या सुरक्षा कवचासारखं. म्हणजे बघा, जास्त ऊन असो, थंडी असो किंवा पाण्याची कमतरता, अशा कोणत्याही ताणापासून हे पिकाला वाचवतं. आणि एवढंच नाही तर फुलांची संख्या वाढवायलाही मदत करतं. आता तिसरा घटक, पोटॅशियम फुल्विक ह्युमेट. ह्याला तर तुम्ही एक न्यूट्रियंट मॅग्नेट म्हणजेच पोषक तत्वांचं चुंबक म्हणू शकता. हे जमिनीतल्या सगळ्या पोषक तत्वांना अक्षरशः खेचून पिकापर्यंत आणतं. परिणाम, आपण टाकलेल्या खतांचं शोषण सुधारतं आणि जमिनीचा पोतही सुधारतो. आणि एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, हे तब्बल 98% पाण्यात विरघळतं. याचा अर्थ काय? याचा अर्थ फवारणी करताना किंवा ड्रिपमधून देताना काहीच त्रास नाही, एकदम सहज. आणि यामुळे ते पिकाला अगदी पटकन आणि पूर्णपणे उपलब्ध होतं. बरं, मग जेव्हा हे सगळे पॉवरफुल घटक एकत्र येतात तेव्हा काय जादू होते? तर पिकांना मिळतात तब्बल 7 प्रकारचे फायदे, आणि तेही त्यांच्या संपूर्ण जीवनचक्रात. चला एक एक करून समजून घेऊया. हे फायदे म्हणजे एका मागोमाग एक येणारी साखळी आहे. बघा, सुरुवात होते मजबूत मुळांपासून. मुळं मजबूत झाली की मग येते जोमदार शाखीय वाढ. मग पोषक तत्वांचं शोषणही उत्तम होतं, ज्यामुळे जमिनीचा पोत सुधारतो. आणि याचा परिणाम म्हणजे आपल्याला दिसते वाढलेली फुलधारणा आणि फळांची क्वालिटी तर एकदम भारी. आणि या सगळ्यातून पिकाची ताण सहन करण्याची ताकदही वाढते. म्हणजे लागवडीपासून ते थेट कापणीपर्यंत पिकाला मिळतो एक संपूर्ण सपोर्ट. एक साधा विचार करा, आपण इतकी महागडी खतं वापरतो, पण त्यातली किती खतं पिकाला खरोखर मिळतात? फार कमी. आणि इथेच फुल्विक ॲसिड सारखे घटक कमाल करतात. ते खतांना वाया जाऊच देत नाहीत. उलट त्यातील प्रत्येक पोषक तत्व थेट पिकाच्या पेशींपर्यंत पोहोचवतात. म्हणजे पैशाची पूर्ण वसुली. आणि फरक तर बघा अगदी स्पष्ट दिसतो. ॲग्रो बूस्टर शिवाय काय होतं? फुलं गळ होते, फळं लहान राहतात आणि पीक लगेच ताणाला बळी पडतं. पण ॲग्रो बूस्टर वापरल्यावर चित्र पूर्णपणे बदलतं. फुलं गळ कमी होते, फळांचा आकार वाढतो आणि पीक कोणत्याही परिस्थितीला तोंड द्यायला तयार असतं. हा बदलच सगळं काही सांगून जातो. पण आता एक महत्त्वाचा प्रश्न मनात येऊ शकतो,
की हे फक्त काही ठराविक पिकांसाठीच आहे का? तर उत्तर आहे अजिबात नाही. चला बघूया की हे प्रॉडक्ट किती वर्सटाईल म्हणजे अष्टपैलू आहे. भाजीपाला असो, धान्य असो किंवा कडधान्य, एवढंच काय द्राक्ष, डाळिंबासारख्या फळबागा असोत किंवा ऊस कापसासारखी नगदी पिकं, ॲग्रो बूस्टर सगळ्यांवर सारखंच प्रभावी आहे. उदाहरणार्थ, धान्यामध्ये ते फुटव्यांची संख्या वाढवतं, तर फळांमध्ये आकार, रंग आणि गोडी सुधारतं. म्हणजे प्रत्येक पिकाला जो फायदा हवा तो मिळतो. आणि याच्या या अष्टपैलुत्वाचं कारण काय? तर त्याचा सिनर्जिस्टिक फॉर्म्युला. सिनर्जिस्टिक म्हणजे काय? तर याचे सगळे घटक वेगवेगळे काम करण्याऐवजी एक टीम म्हणून एकत्र मिळून काम करतात, ज्यामुळे त्यांचा परिणाम अनेक पटीने वाढतो. आणि हे घटक थेट पिकाच्या मूळ वाढीच्या प्रक्रियेवरच काम करतात. म्हणूनच हे कोणत्याही पिकासाठी फायदेशीर ठरतं. तर या सगळ्या चर्चेचा शेवटचा आणि महत्त्वाचा मुद्दा काय? सोप्पा आहे. निरोगी जमीन, त्यातून येणारं मजबूत पीक आणि त्यातून मिळणारं भरघोस उत्पन्न, हाच तर तो प्रवास आहे जो मुळांपासून सुरू होतो आणि थेट आपल्या उत्पन्नापर्यंत, आपल्या नफ्यापर्यंत पोहोचतो. जरा विचार करा, जर विज्ञानाची अशी योग्य साथ मिळाली तर आपली शेती आणि आपलं उत्पन्न खरंच कुठल्या कुठे पोहोचू